हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू मिस्टर प्रोफेसर ई लर्निंग प्लॅटफॉर्म. पार्टिकल फिजिक्सच्या लेक्चर सिरीज मध्ये आपण आज लेक्चर नंबर 20 मध्ये डिस्कस करणार आहोत. जे लास्ट लेक्चरला आपण सोडलेले टॉपिक होते, ज्यामध्ये आपण बघितलं होतं की नेचरमध्ये कुठलीही न्यूक्लिअर रिॲक्शन किंवा न्यूक्लिअर डिके ऑकर होण्यासाठी जे रिक्वायर्ड असणारे जे लॉज होते, कन्झर्वेशन लॉज दोन कॅटेगरीज मध्ये डिस्ट्रीब्यूट केले होते. त्यामध्ये फर्स्ट कॅटेगरीज मध्ये येणारे जे होते ते होते एक्झॅक्ट कन्झर्वेशन लॉ. एक्झॅक्ट कन्झर्वेशन लॉज म्हणजे असे कन्झर्वेशन लॉज की जे कन्झर्वेशन लॉज जर का उभे झाले नाही कुठल्या एखाद्या न्यूक्लिअर रिॲक्शनने, तर ती न्यूक्लिअर रिॲक्शन नेचरमध्ये पॉसिबल होत नाही. बट त्यामध्ये टोटल एनर्जीचं कन्झर्वेशन होतं, टोटल मोमेंटमचं कन्झर्वेशन होतं, अँग्युलर मोमेंटमचं कन्झर्वेशन होतं, सोबत चार्ज कन्झर्वेशन होता. तर तो चार्ज कन्झर्वेशन 3 कॅटेगरीज मध्ये फर्दर डिवायडेड होता. त्यामध्ये पहिला होता इलेक्ट्रॉनिक चार्ज. इलेक्ट्रॉनिक चार्ज म्हणजे कुठला चार्ज? जो चार्ज पार्टिकल्स कॅरी करतो. जसं फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन म्हटल्यानंतर आपल्या समोर कुठला चार्ज होतो? इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह असतो. निगेटिव्ह किती? -1. पोझिस्ट्रॉन. पोझिस्ट्रॉन म्हणजे पॉझिटिव्ह पार्टिकल, किती चार्ज? +1. प्रोटॉन +1 चार्ज. न्यूट्रॉन न्यूट्रल 0 चार्ज. हा काय झाला? हा झाला त्या पर्टिक्युलर पार्टिकलवरचा इलेक्ट्रॉनिक चार्ज. आता सेम पार्टिकलवर असणारे जे चार्जेस आहेत ते चार्जेस फर्दर त्याच कॅटेगरीमध्ये 2च्या मध्ये आणखी डिस्ट्रीब्यूट होते. 2 कोणते होते ते? एक होता तुमचा इलेक्ट्रॉनिक चार्ज. इलेक्ट्रॉनिक चार्ज और इलेक्ट्रॉन नंबर तो सुद्धा कंजर्व असला पाहिजे. दुसरा होता 3 नंबरचा होता बेरियॉनिक चार्ज. बेरियॉनिक चार्ज म्हणजे बेरियॉन नंबर कन्झर्वेशन. आता इलेक्ट्रॉनिक चार्ज म्हणजे काय असतो, बेरियॉनिक चार्ज म्हणजे काय असतो ते आपण काय करणार आहोत आज या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. इलेक्ट्रॉनिक चार्ज, बेरियॉनिक चार्ज. इलेक्ट्रॉनिक चार्ज मध्ये इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनिक चार्ज, म्युऑन इलेक्ट्रॉनिक चार्ज, टाऊ इलेक्ट्रॉनिक चार्ज, त्याची व्हॅल्यू 1 कशासाठी असते, -1 कशासाठी असते, 0 कशासाठी असते, वगैरे वगैरे काय करू आपण डिस्कस करू. सोबतच बॅरियॉनिक चार्ज. बॅरियॉनिक चार्ज कशासाठी 1 असतो, कशासाठी 0 असतो, कशासाठी -1 असतो, वगैरे वगैरे काय करू डिस्कस करू. त्यानंतर जसा आपला हा चार्ज कन्झर्वेशनचा किंवा चार्जचा टॉपिक झाला, त्यानंतर आपण आयसोस्पिन, आयथर्ड कंपोनंट आणि त्यानंतर जर्मनी रिलेशन वगैरे वगैरे जे पार्ट काय करू फर्दर वन बाय वन डिस्कस करत जाऊ. तर आज आपण पहिला एक मेन टॉपिक डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे तुमचा इलेक्ट्रॉनिक चार्ज और इलेक्ट्रॉन नंबर. इलेक्ट्रॉनिक चार्ज हा कॅपिटल एन ने डिनोट केला जातो. समटाइम्स याला इलेक्ट्रॉन नंबर सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? इलेक्ट्रॉन नंबर. इलेक्ट्रॉनिक चार्ज और याला इलेक्ट्रॉन नंबर सुद्धा कधी कधी काय म्हणतात. इलेक्ट्रॉनिक चार्ज म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक चार्ज आपण एल ने डिनोट करतो. हा इलेक्ट्रॉनिक चार्जच्या 3 व्हॅल्यू असते. एक असते 1, एक असते 0 आणि एक असते -1. आता 1 कोणासाठी असते? तर 1 असते इलेक्ट्रॉन पार्टिकल साठी. कोणासाठी? फॉर इलेक्ट्रॉन्स. आता इलेक्ट्रॉन्स मध्ये कुठले कुठले पार्टिकल्स येतात? आपण लास्ट लेक्चरला जे 4 एलिमेंटरी पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन बघितलं, त्या डिस्ट्रीब्युशन मध्ये इलेक्ट्रॉन्स कुठले पार्टिकल्स होते? इलेक्ट्रॉन्स. तर इलेक्ट्रॉन्स मध्ये तुमचे येणार होते इलेक्ट्रॉन, एक म्युऑन आणि एक टाऊ. हे 3 होते. त्यानंतर इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो, एक होता म्यू न्यूट्रिनो आणि एक होता टाऊ न्यूट्रिनो. हे जे पार्टिकल्स आहेत 6, इलेक्ट्रॉन, म्युऑन, टाऊ, इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो, म्युऑन न्यूट्रिनो आणि टाऊ न्यूट्रिनो, हे आहेत तुमचे इलेक्ट्रॉन्स. जर कुठल्याही एखाद्या केमिकल रिएक्शन, केमिकल म्हटल्यापेक्षा तुमची न्यूक्लिअर रिएक्शन किंवा डिके प्रोसेस मध्ये यापैकी कुठलाही एखादा पार्टिकल इन्व्हॉल्व हा झालेला असेल, तर त्या पार्टिकलशी असोसिएटेड जो इलेक्ट्रॉनिक चार्ज आहे किंवा इलेक्ट्रॉन नंबर आहे त्याची व्हॅल्यू काय असते? 1 असते. फॉर इलेक्ट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स मध्ये हे फॅमिलीज मेंबर आहेत. म्हणून मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं की तुम्हाला तो जो डायग्राम आपण काढली होती ती डायग्राम लक्षात राहणं किती गरजेचे आहे. इलेक्ट्रॉन्स म्हणल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर लगेच चित्र ओपन झालं पाहिजे की इलेक्ट्रॉन्स फॅमिलीमध्ये किती मेंबर्स काय आहेत, इन्क्लुड्स आहेत. तर हे जे तुमचे 6 आहेत तुमचे इलेक्ट्रॉन्स. ज्याही केमिकल रिएक्शन्स मध्ये किंवा न्यूक्लिअर रिएक्शन मध्ये यापैकी कुठला एखादा पार्टिकल इन्व्हॉल्व झाला असेल, तर त्याच्याशी असोसिएटेड इलेक्ट्रॉन नंबर हा काय असतो? 1 हा असतो. मग 0 कोणासाठी असतो? तर 0 असतो नॉन इलेक्ट्रॉन साठी. कोणासाठी असतो? नॉन इलेक्ट्रॉन्स. आता नॉन इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? नॉन इलेक्ट्रॉन्स म्हणजे असे पार्टिकल्स जे इलेक्ट्रॉन्सच्या व्यतिरिक्त दुसरे असणारे सगळे पार्टिकल्स. नॉन इलेक्ट्रॉन मध्ये कोणता? जसा तुमचा कोणता आहे? न्यूट्रॉन हा इलेक्ट्रॉन आहे का नाही? प्रोटॉन हा इलेक्ट्रॉन आहे का नाही? म्युऑन ओमेगा मायनस हा इलेक्ट्रॉन आहे का नाही? लॅम्बडा हा इलेक्ट्रॉन आहे का नाही? बीटा हा इलेक्ट्रॉन आहे का नाही? तर यासारखे आणि अदर्स जे काही तुमची काय होते? हायड्रॉन्स होते. या सर्व हायड्रॉन साठी तुमची इलेक्ट्रॉन नंबरची व्हॅल्यू काय असते? 0 असते. त्यानंतर -1 कोणासाठी असते? अँटी इलेक्ट्रॉन साठी. अँटी
लेप्टॉन्स. अँटी लेप्टॉन्स कोणते? आता लेप्टॉन्स फॅमिलीमध्ये तीन होते. एक इलेक्ट्रॉन होता, एक टाऊ होता आणि एक म्युऑन होता. इलेक्ट्रॉनचा न्यूट्रिनो होता, एक टाऊचा न्यूट्रिनो होता आणि एक म्युऑनचा न्यूट्रिनो होता. हे काय होतं तुमचे लेप्टॉन्स होते. याच्याशी काय होता? वन होता. बट यांचे अँटी पार्टिकल म्हणजे याचा प्लस, याचा प्लस, याचा प्लस, याचा बार बार बार, हे जे आहेत 6, हे काय आहेत? तुमचे अँटी इलेक्ट्रॉन्स आहेत. अशी कुठलीही न्यूक्लिअर रिॲक्शन, ज्या न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये या 6 पैकी कुठला एखादा पार्टिकल सायकलला असतो इन्व्हॉल्व्ह झालेला असेल, कुठल्याही एखाद्या न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये या 6 पैकी कुठला एखादा पार्टिकल काय इन्व्हॉल्व्ह झालेला असेल, तर अशा न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये जो इलेक्ट्रॉन नंबर असतो त्या इलेक्ट्रॉन नंबरची व्हॅल्यू काय घ्यायची असते आपल्याला? -1 ही घ्यायची असते. ठीक आहे, हा झाला तुमचा इलेक्ट्रॉन नंबर. तो 1 कोणासाठी असतो? इलेक्ट्रॉन नंबरची व्हॅल्यू असते 1 फॉर इलेक्ट्रॉन्स, 0 असते फॉर नॉन इलेक्ट्रॉन्स आणि -1 असते फॉर अँटी इलेक्ट्रॉन्स. हा झाला तुमचा इलेक्ट्रॉन नंबर. आणि ज्या रिॲक्शन मध्ये इक्वल टू सिम्बॉलच्या लेफ्ट हँड साईडला असणारे इलेक्ट्रॉन नंबर आणि राईट हँड साईडला असणारे इलेक्ट्रॉन नंबर ज्यावेळेस इक्वल असतील, L इज इक्वल टू L डॅश, तर ती रिॲक्शन कन्झर्व्ड असते. कन्झर्व अंडर इलेक्ट्रॉनिक चार्ज. इलेक्ट्रॉनिक चार्जच्या अंडर काय असते? ती रिॲक्शन कन्झर्व असते. हे झाला तुमचा इलेक्ट्रॉन नंबर, ज्यालाच आपण इलेक्ट्रॉनिक चार्ज सुद्धा म्हणत असतो. ठीक आहे, यामध्येच मग परत इलेक्ट्रॉनिक चार्ज, म्युऑन इलेक्ट्रॉनिक चार्ज, टाऊ इलेक्ट्रॉनिक चार्ज वगैरे जे आहेत हे सब टाइप्स पडतात. पण ते आपण अंडर बॅनर ऑफ इलेक्ट्रॉन नंबरच काय करत असतो? डिस्कस करत असतो. त्यामुळे आपण त्याच्या खूप डिटेलमध्ये जाणार नाही. आपल्यासाठी फक्त काय गरजेचं आहे? इलेक्ट्रॉनिक चार्ज. त्यानंतर दुसरा आहे चार्ज, तो म्हणजे बेरियनिक चार्ज. बॅरियनिक चार्ज, बॅरियनिक चार्ज यालाच काय म्हणतात? बॅरियॉन नंबर सुद्धा म्हणतात. बॅरियॉन नंबर हा डिनोट केला जातो बॅरियनिक चार्ज तुमचा बी ना. आता या बॅरियनिक चार्जच्या पण 3 व्हॅल्यूज असतात. बी जसं इलेक्ट्रॉनिक चार्जच्या 3 व्हॅल्यूज आहे, बॅरियनिक चार्जच्या सुद्धा 3 व्हॅल्यूज आहे. एक आहे 1, एक आहे 0 आणि एक आहे -1. 1 कोणासाठी असते? बॅरियॉनसाठी. 1 कोणासाठी असते? बॅरियॉन्स. आता बॅरियॉन्सच्या फॅमिलीमध्ये कुठले मेंबर्स असतात? बॅरियॉन्स मध्ये येतात तुमचे बॅरियॉन्स मध्ये असतात तुमचे सिग्मा फॅमिली असते. कॅस्केड फॅमिली ती बॅरियॉन्स मध्ये. त्यानंतर तुमचे न्यूट्रॉन प्रोटॉन येतात बॅरियॉन्स मध्ये. त्यानंतर तुमचा लॅम्बडा 0 येतो बॅरियॉन्स मध्ये. हे जे आहेत ते तुमचे काय सर्व बॅरियॉन्स आहेत. बॅरियॉन्स मध्ये तुमचे न्यूक्लियॉन्स आणि हॅपरॉन्स जे आहेत ते सर्व बॅरियॉन्स आहेत. जेव्हा आपण ही एलिमेंटरी चार्ज पार्टिकल्सची डिस्ट्रीब्युशनची डायग्राम बघितली, त्यामध्ये बॅरियॉन्स जे होतात, जसे हेड्रॉन्स कसे होते तुमचे? इकडे हेड्रॉन्स होते, हेड्रॉन्स 2 मध्ये इकडे होते हेड्रॉन्स बॅरियॉन्स मध्ये आणि म्युऑन्स मध्ये किंवा मेसॉन्स. याच्या व्यतिरिक्त यामध्ये जे काय असते, यामध्ये काय तुमचे न्यूक्लियॉन्स होते आणि हॅपरॉन्स होते. हॅपरॉन्स, या न्यूक्लियॉन्स आणि हॅपरॉन्स मधला कुठलाही एखादा पार्टिकल जर का या रिएक्शन्स मध्ये इन्व्हॉल्व असेल आणि आपल्याला तिथं बॅरियनिक चार्ज कन्झर्व करायचा असेल, तर त्याच्याशी असोसिएटेड बॅरियनिक चार्जची व्हॅल्यू काय घ्यायची? 1 घ्यायची. 0 जसा 0 इलेक्ट्रॉन नंबर कोणासाठी होतो? नॉन इलेक्ट्रॉनसाठी. तसा कोणासाठी असेल हा 0? नॉन बॅरियॉनसाठी. नॉन बॅरियॉन्स. आणि -1 कोणासाठी असेल? अँटी बॅरियॉन्स. अँटी बॅरियॉन्ससाठी. म्हणून तुम्हाला हे चार्ज पार्टिकल, एलिमेंटरी चार्ज पार्टिकलच्या डिस्ट्रीब्युशनची डायग्राम लक्षात असणं काय खूप मस्त आहे. का? कारण तुमच्या जर काही लक्षात नसली डायग्राम, इलेक्ट्रॉन्स मधले कुठले मेंबर्स आहेत, तर तुम्ही त्यांच्याशी असोसिएटेड इलेक्ट्रॉन नंबरचं कन्झर्वेशन काय होऊ शकता तिथंच डिस्क्राईब करण्यासाठी फेल्स होऊ शकता. जर तुम्हाला माहिती नसेल की बेरियॉन या टॉपिकच्या अंडर खाली किंवा बेरियॉन या हिडिंगच्या अंडर खाली कोणते पार्टिकल्स येतात, जर तुम्हाला बेरियॉन पार्टिकल्स कुठले आहेत हे जर का माहित नसेल, तर तुम्ही बेरियॉन चार्ज कन्झर्वेशन किंवा बेरियॉन नंबर कन्झर्वेशन लॉ त्या रिएक्शन साठी प्रूव्ह करू शकणार नाही, किंवा प्रूफ आहे किंवा बेरियॉनिक चार्ज कन्झर्व आहे की नाही हे सांगू शकणार नाही. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट यासाठी कुठली आहे की तुम्हाला हा जो लास्ट लेक्चरला आपण जो डिस्कस केला होता एलिमेंटरी चार्ज पार्टिकल्स ऑन द बेसिस ऑफ इंटरॅक्शन, जे डिस्ट्रीब्युशन बघितलं होतं, डिस्ट्रीब्युशनचा टेबल लक्षात राहणं जसं काय आहे मस्ट आहे. ओके, हा झाला तुमचा बेरियनिक चार्ज कन्झर्वेशन. इलेक्ट्रॉनिक चार्ज आणि बेरियनिक चार्ज. त्यानंतर बघा इथे एक नोट करून, बरं ठीक आहे, नोट वगैरे आपण ज्यावेळेस रिएक्शन कन्झर्वेशन वगैरे बघू
त्यावेळेस काय करू लिहून घेऊ. तुम्ही काय करा व्हिडिओ पॉज करून हे दोन टॉपिक इलेक्ट्रॉनिक चार्ज आणि बेरियोनिक चार्ज काय टाकून फिडिंग टाकून हे लिहून घ्या. त्यानंतर आपण काय करू आयसोस्पिनचा टॉपिक डिस्कस करू. आयसोस्पिन म्हणजे नेमकं काय असतो, कुठल्या फॅमिलीसाठी किंवा कुठल्या पार्टिकलसाठी आयसोस्पिन डिफाईन केलेला असतो आणि आयसोस्पिनची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची असते. आयसोस्पिन नंतर आय थर्ड कंपोनंट जो आहे स्पिनचा तो काय असतो, तो कसा कॅल्क्युलेट करायचा असतो, हे टॉपिक्स काय करू आपण आता डिस्कस करू. रीडिंग टाका आयसोस्पिन. नेक्स्ट आहे आयसोस्पिन हा डिनोट करतो आपण आय ने. बघा ऍटॉमिक फिजिक्स मध्ये आपण बघितलेलं होतं की कुठला एखादा एलिमेंटरी पार्टिकल आहे, एलिमेंटरी पार्टिकल ऍटॉमिक फिजिक्स मध्ये आपण कुठला कन्सिडर केलेला असतो ऑलवेज इलेक्ट्रॉनचा डिस्कशन आपण हे करत असतो की इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होतो डिफरंट शेल्स मध्ये. तर तो इलेक्ट्रॉनच्या शेल्स मध्ये रिव्हॉल्व करत असताना आपण स्टर्न गर्लॅच एक्सपेरिमेंट नुसार स्पिनचा कन्सेप्ट कसा एक्सप्लेन करत असतो की ज्या ऑर्बिटमध्ये तो तुमचा न्यूक्लियर इलेक्ट्रॉन हा काय येते डिस्ट्रीब्युट होत आहे किंवा रिव्हॉल्व करत आहे, तर त्या ऑर्बिटमध्ये त्याच्या रिव्होल्युशन सोबत तो काय करत आहे स्वतःच्या ऍक्सिस भोवती सुद्धा स्पिनिंग करत आहे. जसे सोलार सिस्टीम मध्ये अर्थ ही सन भोवती रिव्हॉल्व होत असताना स्वतःच्या ऍक्सिस भोवती सुद्धा रिव्हॉल्व करते आणि एका कम्प्लीट रिव्होल्युशन मध्ये काय होतं तुम्हाला डे आणि नाईट हे दोन इफेक्ट काय होतात नेचरमध्ये ऑकर होतात. तर सिमिलर कन्सेप्ट तिथं स्पिनचा काय झालं होतं ऍटॉमिक फिजिक्स मध्ये एक्सप्लेन केलेला होता. त्या स्पिनचं जर का कोरिलेशन आयसोस्पिन सोबत लावावं लागले तर तुम्ही म्हणताय की आयसोस्पिन हा सुद्धा काय असला पाहिजे, एखादी फिजिकल क्वांटिटी असली पाहिजे की जी ह्या एलिमेंटरी पार्टिकलशी असोसिएटेड असली पाहिजे, त्या फिजिकल वर्ल्ड मध्ये त्याच्या प्रेझेंटेशनला डिस्क्राईब करणारी क्वांटिटी असली पाहिजे. बट काय आयसोस्पिन जे हे आयसोस्पिन ही कुठल्याही प्रकारची फिजिकल क्वांटिटी नाहीये की कुठला एखादा एलिमेंटरी पार्टिकल जसं ऍटॉमिक फिजिक्स मध्ये इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड स्पिन आपण फिजिकली रिप्रेझेंट करू त्याला प्रॅक्टिकली रिव्होल्युशनचं देत होतो स्पिन स्वतःच्या. आणि त्याचं प्रूफ म्हणजे काय तर तुम्हाला डे आणि लाईट हे प्रत्येक जण काय त्यामुळे त्याची गरजच नव्हती का डायरेक्ट प्रूव्ह करण्यासाठी गोष्ट होती. कन्सेप्ट आहे तो आयसोस्पिन ही काय आहे तर कुठली एखादी फिजिकल क्वांटिटी नाहीये. तर आयसोस्पिन काय आहे तर आयसोस्पिन तुमची एक ऑब्स्ट्रॅक्ट क्वांटिटी आहे. काय आहे आयसोस्पिन ऑब्स्ट्रॅक्ट क्वांटिटी. इट इज ऑब्स्ट्रॅक्ट म्हणजे त्याला कुठल्या प्रकारचं फिजिकल सिग्निफिकन्स नसतं. इट इज ऑब्स्ट्रॅक्ट क्वांटिटी. ही काय आहे आयसोस्पिन तुमची एक ऑब्स्ट्रॅक्ट क्वांटिटी आहे, याला कुठल्याच प्रकारची फिजिकल सिग्निफिकन्स नाही. इट do not have any physical significance. आयसोस्पिनला कुठल्याच प्रकारचं फिजिकल सिग्निफिकन्स हे काय आहे नाही आहे. म्हणजे आयसोस्पिनला कुठल्याच प्रकारचे नाहीये. आयसोस्पिन नेमका असोसिएटेड कोणासाठी असतो, असे पार्टिकल्स की जे पार्टिकल्स काय असतात स्ट्रॉंग इंटरॅक्शनशी रिलेटेड असतात. कुठले पार्टिकल्स, असे पार्टिकल्स जे पार्टिकल स्ट्रॉंग इंटरॅक्शनशी रिलेटेड असतात किंवा स्ट्रॉंग इंटरॅक्शन्स मध्ये इन्व्हॉल्व होतात. आता लास्ट लेक्चरला आपण जे डिस्ट्रीब्युशन पाहिलं पार्टिकल्स ऑन द बेसिस ऑफ इंटरॅक्शन, त्यामध्ये स्ट्रॉंग इंटरॅक्शन मध्ये इन्व्हॉल्व होणारे पार्टिकल्स कुठले होते, तर मेन जे दोन एलिमेंटरी पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन होतं त्यामध्ये लेफ्ट हँड साईडला होते इलेक्ट्रॉन्स जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा वीक इंटरॅक्शन सोबत रिलेट होते. म्हणजे वीक इंटरॅक्शन मध्ये असणारा इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड आयसोस्पिन नंबर असेल का नाही. मग आयसोस्पिन कोणासाठी असेल, जे पार्टिकल्स स्ट्रॉंग इंटरॅक्शन मध्ये इन्व्हॉल्व असतात त्या पार्टिकलशी असोसिएटेड तुमचा आयसोस्पिन हा डिफाईन केलेला असतो. कोणाशी, जे स्ट्रॉंग इंटरॅक्शनशी असोसिएटेड असतात. स्ट्रॉंग इंटरॅक्शन्स मध्ये कोणते असोसिएटेड असतात तर मग स्ट्रॉंग इंटरॅक्शन्स मध्ये असतात पार्टिकल्स तुमचे हायड्रॉन्स मध्ये कोणते येतात मग तुमचे मेसॉन्स असतात आणि काही बेरियॉन्स असतात. मेसॉन्स मध्ये पायॉन्स असतात, कायॉन्स असतात आणि इटा असतो. बॅरियॉन्स मध्ये तुमचे बॅरियॉन्स मध्ये न्यूक्लियन्स असतात, न्यूक्लियन्स मध्ये न्यूट्रॉन प्रोटॉन आणि हॅपरॉन्स असतात. हॅपरॉन्स मध्ये तुमचे सिग्मा हॅपरॉन्स असतात, कास्केड हॅपरॉन्स असतात, ओमेगा असतो आणि लॅम्बडा असतो. इथपर्यंत तुमचं क्लिअर असेल एलिमेंटरी पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन. म्हणजे इथे तुम्हाला काय गरजेचं पडलं, तो टॅब्युलर फॉर्मचं किंवा टी डायग्राम फॉर्मचं पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन. म्हणून तुम्हाला लास्ट लेक्चर पासून समजता जो काही पोर्शन लर्न करायचा आहे किंवा लक्षात ठेवण्यासारखा जो पोर्शन आहे त्यासाठी तुम्हाला मस्ट असेल काय
तर तुम्ही ते एलिमेंटरी पार्टिकलचा जो बॉक्स किंवा टी डायग्राम आपण डिस्कस केली लास्ट लेक्चरला, ती तुमच्या इन द फिंगर टिप्स असली पाहिजे. ठीक आहे. काय तर आयसोस्पिन ही तुमची ऑब्स्ट्रॅक्ट क्वांटिटी आहे, त्याला कुठल्या प्रकारचं फिजिकल सिग्निफिकन्स नाही. इट इज असाइन, हा काय केला असतो, इट इज assigned to the particles, it is assigned to the particles. Particles म्हणजे एलिमेंटरीज. हा, इथं पार्टिकल्स म्हणजे एलिमेंटरीज असणार. the particles which are involved in strong interactions, strong interactions मध्ये इन्व्हॉल्व असणारे जे पार्टिकल्स आहेत त्याच्यासोबतच काय असतो, असोसिएटेड असतो तुमचा आयसोस्पिन. फॉर एक्झाम्पल हेड्रॉन्स, काय असतो, हेड्रॉन्सशी असोसिएटेडच काय असतो, आयसोस्पिन हा डिफाईन केलेला असतो. आता आयसोस्पिन बद्दल तर झालं. आता आयसोस्पिन कॅल्क्युलेट कसा करायचा. आयसोस्पिन हा आपण आय ने डिनोट करतो आणि तो कॅल्क्युलेट केला जातो ट्वाइस आय प्लस वन. ट्वाइस आय प्लस वन इज इक्वल टू मल्टिप्लिसिटी ऑफ फॅमिली. आता हे नेमकं याचं मिनिंग काय, यामध्ये आय हा आहे तुमचा आयसोस्पिन. आता नेमकं या एक्सप्रेशन वरून तुम्हाला आयसोस्पिन कॅल्क्युलेट कसा करायचा. आयसोस्पिनचं एक्सप्रेशन काय, ट्वाइस आय प्लस वन इज इक्वल टू मल्टिप्लिसिटी. आता मल्टिप्लिसिटी ऑफ फॅमिली म्हणजे काय, तर बघा हेट्रॉन्स मध्ये किंवा हायड्रॉन्स मध्ये आपण बघितलं एक न्यूक्लियस होते, न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन प्रोटॉन हे दोन होते आणि आपण त्या रिप्रेझेंटेशन मध्ये लिहिलं होतं ह्या काय तुमचा डबलेट आहे. त्यानंतर आपण काय लिहिलं होतं त्यामध्ये पाय प्लस, पाय झिरो, पाय मायनस, हे जे आहेत हे काय तुमचे ट्रिपलेट आहे. त्यानंतर इटा झिरो, त्यानंतर इटा हा काय होता तुमचा सिंगलेट होता. हे आपण सर्वत्र डिस्ट्रीब्युशन हे काय होतं लिहिलेलं होतं. आता यामध्ये डबलेट, सिंगलेट, ट्रिपलेट हे काय आहे, तर या फॅमिलीमध्ये असणाऱ्या मेंबरची काय आहे, तर मल्टिप्लिसिटी आहे. म्हणजे काय, म्हणजे बघा जर आपल्याला न्यूट्रॉन आणि प्रोटॉनशी असोसिएटेड आयसोस्पिनची व्हॅल्यू काय करायची असेल, कॅल्क्युलेट करायची असेल, तर आपण काय कसं कॅल्क्युलेट करू शकतो तो बघा. जर आपल्याला न्यूट्रॉन आणि प्रोटॉनशी असोसिएटेड आयसोस्पिन कॅल्क्युलेट करायचं असेल, ही झाली न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची फॅमिली, त्याला आपण काय म्हणतो न्यूक्लिऑन्स. याची मल्टिप्लिसिटी काय आहे, डबलेट म्हणजे ट्वाइस आय प्लस वन ची व्हॅल्यू काय आहे 2. याला जर का तुम्ही सॉल्व्ह केलं तर ट्वाइस आय प्लस वन इज इक्वल टू ट्वाइस आय इज इक्वल टू 2 minus 1 which is implies that I is equal to 1/2. म्हणजे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन या फॅमिलीमध्ये असणाऱ्या दोन मेंबर्सची आयसोस्पिनची व्हॅल्यू काय आहे, हाफ. काय आहे, हाफ. त्यानंतर आणखी आयसोस्पिन मध्ये आहे की आयसोस्पिन हा सेम असतो. आयसोस्पिन इज सेम फॉर each member of a family. each member of family म्हणजे काय, आता हा न्यूट्रॉन आणि प्रोटॉन या फॅमिलीमध्ये दोन मेंबर आहेत, म्हणजे न्यूट्रॉन सोबत असोसिएटेड सुद्धा आयसोस्पिनची व्हॅल्यू काय असणार, हाफच असणार आणि प्रोटॉनची पण आयसोस्पिनची व्हॅल्यू काय असणार, हाफच असणार. सिमिलरली आता आपण एक्झाम्पल कन्सिडर करू इथं पायॉन्सचं. पायॉन्स फॅमिलीमध्ये असतात पाय प्लस, पाय झिरो आणि पाय मायनस. हे काय ट्रिपलेट आहे, म्हणजे ट्वाइस आय प्लस वन इज इक्वल टू 3, म्हणजे ट्वाइस आय इज इक्वल टू 2, म्हणजे आय इज इक्वल टू 1. म्हणजे पायॉन्स फॅमिलीसाठी आयसोस्पिन जो आहे तो पायॉन्स फॅमिलीसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. सिमिलरली कायॉन्स किती आहे, डबलेट आहे. कायॉन्स साठी पण आयसोस्पिन काय असेल, हाफ असेल. जे सिंगलेट पार्टिकल्स आहेत, सिंगलेट मध्ये तुमचा इटा झिरो किंवा इटा लॅम्बडा झिरो आणि ओमेगा मायनस हे तीन काय सिंगलेट आहे. सिंगलेट पार्टिकल साठी आयसोस्पिन कसा निघेल, म्हणजे सिंगलेटची मल्टिप्लिसिटी काय, ट्वाइस आय प्लस वन इज इक्वल टू 0. ट्वाइस आय प्लस वन इज इक्वल टू 0. मल्टिप्लिसिटी काय त्यांची 0 नाही, ट्वाइस आय प्लस वन 0 मल्टिप्लिसिटी आहे का नाही, ट्वाइस आय प्लस वन इज इक्वल टू काय 1. हा 1 कॅन्सल झाला म्हणजे आय इज इक्वल टू काय ना 0. आयसोस्पिनची व्हॅल्यू काय ना 0. सिंगलेट मल्टिप्लिसिटी असणाऱ्या पार्टिकलचा आयसोस्पिन काय आहे, 0 आहे. हे झालं पूर्ण आयसोस्पिनशी असोसिएटेड. हा झाला तुमचा आयसोस्पिनशी असोसिएटेड. आता काय करायचं आपल्याला, थर्ड कंपोनंट ऑफ आयसोस्पिन. तर तुम्ही काय करा, हे डबलेट साठी, हे जे आहे ट्रिपलेट साठी
ट्रिपलेट आणि हे जे आहे हे कशासाठी आहे? सिंगलेट. सिंगलेट यामध्ये एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पल मध्ये दोन एक्झाम्पल सफिशियंट आहेत. हे सिंगलेट, हे डबलेट. डबलेट मध्ये परत K प्लस K0 हे सुद्धा काय डबलेट आहे. कायॉन्स, पायॉन्स पण ट्रिपलेट आहे. त्यामध्ये सिग्मा पार्टिकल्स पण काय येतात, सिग्मा ऍक्रॉन्स पण ट्रिपलेट मध्ये येतात. हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही काय करा हे लिहून घ्या. त्यानंतर आपण काय करू, आयसोस्पिन झाला. आता आयझेड किंवा थर्ड कंपोनंट ऑफ आयसोस्पिन काय करू, डिस्कस करू. आयसोस्पिन कसा कॅल्क्युलेट करायचा क्लिअर झाला असेल. ट्वाइस I प्लस 1 इज इक्वल टू मल्टिप्लिसिटी कुठल्याही हॅप्रॉन्स नाही, कुठल्याही हायड्रॉन्स कारण लेप्टॉन्स पार्टिकल साठी इथं परत एक स्टेटमेंट लिहून घ्या की फॉर लेप्टॉन्स आयसोस्पिन I इज इक्वल टू 0. काय फॉर लेप्टॉन्स आयसोस्पिन इज नॉट डिफाइंड. आयसोस्पिन हा इलेक्ट्रॉन साठी डिफाईन केलेला नसतो, कारण आयसोस्पिन हा फक्त कोणासाठी असतो तर स्ट्रॉंग इंटरॅक्शन मध्ये इन्व्हॉल्व होणाऱ्या पार्टिकल्सशी असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा I3. यालाच काय म्हणतात, थर्ड कंपोनंट ऑफ आयसोस्पिन. आयसोस्पिनचा थर्ड कंपोनंट सुद्धा याला काय म्हणत असतात. बघा हा थर्ड कंपोनंट कसा कॅल्क्युलेट करायचा. आता बघा आपण इथंच एक्झाम्पल घेतलेले काय की न्यूट्रॉन आणि प्रोटॉन या दोन फॅमिली म्हणजे एका फॅमिलीमध्ये असणाऱ्या दोन मेंबरचा आयसोस्पिनची व्हॅल्यू काय आहे, हाफ आहे. आता न्यूट्रॉन हा न्यूट्रल आहे, त्याच्यावर 0 चार्ज आहे. प्रोटॉन हा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे, त्याच्यावर +1 पॉझिटिव्ह चार्ज आहे. बट एकावर 0 चार्ज आणि एकावर +1 चार्ज असणाऱ्या दोन्ही पार्टिकलच्या आयसोस्पिनची व्हॅल्यू हाफ आहे. आता त्या हाफ जर आयसोस्पिन दिला असेल तर आपल्याला काय कळणार की हा न्यूट्रॉनशी असोसिएटेड आहे की प्रोटॉनशी असोसिएटेड आहे. म्हणून आयसोस्पिनला न्यूट्रॉनसाठी वेगळा आणि प्रोटॉनसाठी वेगळा सेपरेट करण्यासाठी काय आयसोस्पिनची व्हॅल्यू फॉर न्यूट्रॉन आणि प्रोटॉन किंवा पाय मायनस पाय प्लस पाय 0 किंवा सिग्मा प्लस सिग्मा मायनस सिग्मा 0 कास्केड मायनस काय मायनस हे जे पार्टिकल्स आहेत एका फॅमिलीमध्ये असणारे 2-2-3-3 या सर्व पार्टिकलसाठी आयसोस्पिन सेम असतो. पण त्यांना ते पार्टिकल्स तर वेगवेगळे आयसोस्पिन सेम असून अशा पार्टिकल्सना वेगवेगळं करण्यासाठी आपण काय करतो, आयसोस्पिनचा थर्ड कंपोनंट हा काय करत असतो, असाइन करत असतो. थर्ड कंपोनंट कसा कॅल्क्युलेट करायचा. समजा एका फॅमिलीमध्ये असणाऱ्या म्हणजे ट्वाइस I प्लस 1 इज इक्वल टू मल्टिप्लिसिटी याच्यावरून आपण काय केलं, आयसोस्पिन I ची व्हॅल्यू काय केली, कॅल्क्युलेट केली कुठल्या एखाद्या फॅमिलीसाठी. ती व्हॅल्यू आली समजा आहे, ठीक आहे. ही I व्हॅल्यू काय केली आपण या इक्वेशन नुसार कॅल्क्युलेट केली. I3 असतो तुमचा हा असतो -I2 प्लस I -I2 प्लस I3 व्हॅल्यूज एक्सप्लोर करतो आणि याच्या व्हॅल्यू किती असतात, हे असतात ट्वाइस I प्लस 1. म्हणजे जेवढी मल्टिप्लिसिटी आहे तेवढ्या काय असतात, I थर्ड कंपोनंटच्या व्हॅल्यूज असतात ट्वाइस I प्लस 1. फॉर एक्झाम्पल आता याला या I3 च्या व्हॅल्यू काय असतात -I2 प्लस I डिफाईन केलेले असतात इन इंटिजर डिफरन्स ऑफ 1. काय इन इंटिजर डिफरन्स ऑफ 1. एकाच्या इंटिजर डिफरन्स मध्ये तुमच्या I3 च्या व्हॅल्यू काय केल्या असतात, डिफाईन केलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल न्यूट्रॉन आणि प्रोटॉन फॅमिलीसाठीच घेऊ आपण. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन म्हणजे न्यूक्लियॉन साठी याची मल्टिप्लिसिटी आहे 2 म्हणजे ट्वाइस I प्लस 1 इज इक्वल टू काय आहे 2. याच्यावरनं तुम्हाला I काय येतो, हाफ, जो आपण इथं कॅल्क्युलेट केलेला आहे. आता I ची व्हॅल्यू आहे हाफ, I3 काढायचं आहे आपल्याला न्यूट्रॉन प्रोटॉन साठी. I3 काय मिळेल, लेस दॅन और इक्वल टू -हाफ टू प्लस हाफ. -हाफ टू प्लस हाफ इन इंटिजर डिफरन्स ऑफ 1 किती व्हॅल्यू आहे, फक्त दोनच येणार. एक तर -हाफ येईल आणि दुसरी प्लस हाफ येईल. म्हणजेच I3 च्या व्हॅल्यू काय आहे, I3 आला तुमचा -हाफ आणि प्लस हाफ. काय आला I3 -हाफ आणि प्लस हाफ या दोनच व्हॅल्यू आल्या, कारण की या फॅमिलीची मल्टिप्लिसिटी काय आहे 2च आहे. आणि आपल्याला माहिती आहे I3 ची व्हॅल्यू किती असतात, -I2 प्लस I व्हॅल्यू घेतो I3 आणि त्याचे व्हॅल्यूज असतात टोटल ट्वाइस I प्लस 1 कशाच्या, इन इंटिजर डिफरन्स ऑफ 1. हा झाला तुमचा I3 कंपोनंट कोणासाठी, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन साठी.
मग आता आयसोस्पिन न्यूट्रॉन आणि प्रोटॉन साठी न्यूट्रॉनची स्टेट आपण रिप्रेझेंट करतो. न्यूट्रॉन इज इक्वल टू I3. ही न्यूट्रॉनची स्टेट काय करतो आपण रिप्रेझेंट करतो, ज्यामध्ये पहिला काय असतो I, दुसरा असतो I3. आता न्यूट्रॉनचा I व्हॅल्यू किती आहे? हाफ. I3 किती न्यूट्रॉनशी असोसिएटेड? -हाफ. न्यूट्रॉनवर 0 चार्ज आहे म्हणून याच्याशी असोसिएटेड -हाफ. मायनस व्हॅल्यूज ह्या लोअर पोलॅरिटीच्या चार्जेसशी असोसिएटेड असतात. आणि सिमिलर प्रोटॉनसाठी काय असेल? प्रोटॉन असेल तुमचा हाफ प्लस हाफ, हाफ प्लस हाफ. अशा पद्धतीने हा तुम्ही काय करू शकता? आयथर्ड कंपोनंट म्हणजे I3 मीन्स थर्ड कंपोनंट ऑफ आयसोस्पिन कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, आता काय करू आपण? तुम्ही याला पॉज करून नोट करून घ्या. आता आपण काय करू? सर्वच्या सर्व हायड्रॉन्स जे आहेत, सर्वच्या सर्व हायड्रॉन्स पार्टिकल्स, हायड्रॉन्स म्हणजे असे पार्टिकल्स की जे स्ट्रॉंग इंटरॅक्शन्स मध्ये इन्व्हॉल्व होतात. आणि स्ट्रॉंग इंटरॅक्शन्स मध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या पार्टिकलशी असोसिएटेड आपण काय करत असतो? स्पिन डिफाईन करत असतो. आयसोस्पिन ज्यांना डिपेंड असतो त्याच्यावर कंपोनंट निघत असतो. तर आपण काय करू? अशा क्वांटम स्टेट्स मध्ये काय करू? सर्वच्या सर्व हायड्रॉन्स फॅमिलीमध्ये असणाऱ्या मेंबरचे आयसोस्पिन आणि आयथर्ड कंपोनंट नोट करून घेऊन तुम्ही काय करायचे ते लक्षात ठेवायचे आहे. पहिले एक एक्झाम्पल घ्यायचं. न्यूट्रॉन प्रोटॉनचं आपण काढलं, नंतर फॅमिली आपल्याकडे K प्लस K0 ही काय मल्टिप्लिसिटी 2 I plus 1 is equal to 2, which is implies that I is equal to half. I is equal to half म्हणजे तुमचा -हाफ लेस दॅन ऑर इक्वल टू I3 लेस दॅन ऑर इक्वल टू हाफ. म्हणजे I3 च्या व्हॅल्यू किती येतात? तर -हाफ प्लस हाफ. म्हणजे याला आपण K प्लस शी असोसिएटेड क्वांटम स्टेट कशी रिप्रेझेंट करतो? I3 हा होतो तुमचा हाफ प्लस हाफ. त्यानंतर K0, K प्लस आणि K0, K प्लस आणि K0 शी असोसिएटेड I3 हा काय येणार तुमचा? हाफ मायनस हाफ, हाफ मायनस हाफ. हे झालं तुमचं काय असतं एक्झाम्पल. हे तुम्ही काय करा? नोट करून घ्या. त्यानंतर 2 नंबरचं एक्झाम्पल कन्सिडर करू आपण. पायॉन्स मध्ये पाय प्लस पाय 0 पाय मायनस पाय प्लस पाय 0 पाय मायनस. याची मल्टिप्लिसिटी किती आहे? 3. म्हणजे ट्वाइस I इज इक्वल टू 3 - 1 इज इक्वल टू 2, विच इज इम्प्लाइज दॅट I इज इक्वल टू 1. आयसोस्पिन काय असतो? तर सर्व फॅमिली मधल्या मेंबर साठी 1 असतो. म्हणजे तुमचा -I लेस दॅन ऑर इक्वल टू I3 लेस दॅन ऑर इक्वल टू प्लस I. म्हणजे -1 लेस दॅन ऑर इक्वल टू I3 लेस दॅन ऑर इक्वल टू प्लस 1. डिफरन्स ऑफ 1 म्हणजेच -1 0 आणि 1. हे काय येणार? 3 I3 च्या व्हॅल्यू होणार. मग आपण काय करू? पाय मायनसची स्टेट कशी डिफाईन केली जाईल? I3 तर तिन्हीसाठी सेम आहे. I ची व्हॅल्यू 1, I3 -1 साठी याची व्हॅल्यू काय असणार? I3 ची -1. पाय 0 कुठली स्टेट आहे? नेक्स्ट स्टेट आहे पाय 0. पाय 0 साठी आपण काय लिहिणार? 1 0. त्यानंतर आहे पाय प्लस साठी कसा लिहिणार? 1 1 1 1. हे झालं तुमच्या I आणि I3 स्टेट्स पायॉनसाठी. ही झालं पायॉनसाठी. सिमिलर बेसिस मध्ये 3 नंबरला आपण कोणासाठी काढणार? कास्केड्स मध्ये कुठले आहेत? तर एक आहे तुमचा कास्केड मायनस आणि एक आहे कास्केड 0. कास्केड मायनस आणि कास्केड 0. कास्केड मायनस आणि कास्केड 0 या फॅमिलीची मल्टिप्लिसिटी किती आहे? 2. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला I ची व्हॅल्यू काय मिळेल? हाफ. I ची व्हॅल्यू हाफ आली म्हटल्यानंतर -हाफ लेस दॅन ऑर इक्वल टू I3 लेस दॅन ऑर इक्वल टू हाफ, विच इज इम्प्लाइज दॅट I3 ची व्हॅल्यू काय येते? -हाफ प्लस हाफ प्लस हाफ. मग आता काय करायचं आहे? या कास्केड 0 साठी
आय आणि I3 ची स्टेट डिफाईन करायची आहे. कास्केड झिरो मध्ये आय काय असणार, आयसोस्पिन सर्वांचा सेम आहे. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज मायनस पेक्षा याच्यावर चार्ज हायर आहे म्हणून हायर आयसोस्पिन हायर चार्ज पार्टिकलशी असोसिएटेड असणार. आणि कास्केड मायनसशी असोसिएटेड क्वांटम स्टेट्स काय असणार, I3 ची ती असणार हाफ मायनस हाफ. हे झालं कास्केड साठी. तुम्ही काय करायचंय, पॉज करून नोट करून घ्यायचंय. त्यानंतर आपण काढू चौथी, कोणासाठी, पायोनसाठी. चौथी कोणासाठी, पायोन झाला आपली सिग्मासाठी. सिग्माज मध्ये कोणते आहे, सिग्माच्या फॅमिलीमध्ये आहे सिग्मा प्लस, सिग्मा झिरो आणि सिग्मा मायनस. हे पण किती आहे, यांची मल्टिप्लिसिटी ट्रिपलेट आहे. यांची मल्टिप्लिसिटी काय आहे, ट्रिपलेट आहे. म्हणजे ट्वाइस आय प्लस वन ची व्हॅल्यू किती आहे, ट्वाइस आय प्लस वन इज इक्वल टू 3. याला जर सॉल्व्ह केलं आपल्याला तर आय ची व्हॅल्यू मिळेल 1, आय ची व्हॅल्यू 1 मिळेल तर -1 लेस दॅन ऑर इक्वल टू I3 लेस दॅन ऑर इक्वल टू +1. याला जर का तुम्ही सॉल्व्ह केलं तर I3 च्या व्हॅल्यू मिळतात आपल्याला -1, 0 आणि +1. I3 च्या व्हॅल्यू मिळतात 3. आता प्रत्येक पार्टिकलशी असोसिएटेड काय करू आपण, क्वांटम स्टेट कॅल्क्युलेट करू. पहिला पाय प्लस सिग्मा प्लस साठी, सिग्मा प्लस साठी I3. आता आय काय असतो, प्रत्येक फॅमिली मेंबर साठी सेम असतो म्हणून प्रत्येकाचा आय काय असणार 1. आता या हायर या तिन्ही मधल्या हायस्ट पोलॅरिटीचा चार्ज कशावर आहे, सिग्मावर आहे +1 म्हणून हायस्ट आयसोस्पिनची व्हॅल्यू, आय थर्ड कंपोनंटची हायस्ट व्हॅल्यू हायस्ट मल्टिप्लिसिटीच्या चार्जवर असेल. त्यानंतर सिग्मा झिरोशी असोसिएटेड I3 काय असेल तर 1 0 असेल. काय असेल 1 0. त्यानंतर सिग्मा मायनसशी असोसिएटेड I3 काय असेल -1 -1. याला काय करायचं, तुम्ही पॉज करून नोट करून घ्यायचंय. त्यानंतर आता कोणते राहिले तुमचे, सिंगलेस्ट मल्टिप्लिसिटीचे पार्टिकल. सिंगलेस्ट मल्टिप्लिसिटीच्या पार्टिकल्स मध्ये कोणते तुमचे, एक आहे इटा 5 नंबरला, एक आहे इटा, एक आहे ओमेगा मायनस, एक आहे लॅम्बडा. कोणता आहे, एक आहे तुमचा इटा, एक आहे लॅम्बडा 0, एक आहे ओमेगा मायनस. हे तिन्ही काय सिंगलेट आहे. एक फॅमिली आहे, हा एक फॅमिली वाला सिंगल, हा सिंगल आहे, हा सिंगल आहे आणि हा सिंगल आहे. म्हणजे यांची ट्वाइस आय प्लस 1 ची व्हॅल्यू काय 1. याला जर का सॉल्व्ह केलं तुम्ही, हा काय मिळणार, I इज इक्वल टू 0. I 0 आहे म्हटल्यानंतर I3 पण काय असणार 0. म्हणजेच तुमचा इटासाठी, लॅम्बडा 0 साठी किंवा ओमेगा मायनस साठी जी I3 ची स्टेट डिफाईन केलेली असेल त्याची व्हॅल्यू काय असेल 0 0. काय असेल 0 0. अशा पद्धतीने आपण काय केलं, पूर्णच्या पूर्ण हेड्रॉन्स फॅमिलीमध्ये जेवढे काही पार्टिकल्स इन्व्हॉल्व होतात, स्ट्रॉंग इंटरॅक्शन्स मध्ये जे काही पार्टिकल स्ट्रॉंग इंटरॅक्शन्स मध्ये इन्व्हॉल्व होणार असतील त्या सर्व पार्टिकल्स आपण काय केलं, आयसोस्पिनची व्हॅल्यू, आयसोस्पिन म्हणजे काय असतं अगोदर त्याचं डिस्कशन केलं, आयसोस्पिनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. त्यानंतर आयथर्ड कंपोनंट काय असतो, आयथर्ड कंपोनंट कॅल्क्युलेट केला प्रत्येक एलिमेंटचा. प्रत्येक एलिमेंट म्हटल्यापेक्षा प्रत्येक पार्टिकलचा. पण कोणता पार्टिकल, की जो पार्टिकल्स कुठे इन्व्हॉल्व असतो, तुमचा स्ट्रॉंग इंटरॅक्शन्स मध्ये इन्व्हॉल्व असतो. आता आपण काय करू, नेक्स्ट लेक्चर मध्ये याच्या समोरचा पार्ट डिस्कस करू, ज्यामध्ये आपण काय करू, गेलमन-निशिग्मा रिलेशन कॅल्क्युलेट करू. गेलमन-निशिग्मा रिलेशन नुसार प्रत्येक एलिमेंटरी चार्ज, प्रत्येक एलिमेंटरी पार्टिकलवर असणारा चार्ज आणि बॅरियॉन नंबर यांच्यामधलं बॅरियॉन नंबर आणि I3 नंबर, आयथर्ड कंपोनंट यामधलं काय रिलेशन आपण कॅल्क्युलेट करतो. आणि तिथून तुम्हाला स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरचा कन्सेप्ट, आणि स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर काय येतो, एलिमेंटरी पार्टिकलशी कुठल्या पार्टिकलशी असोसिएटेड असतो. जसा आयसोस्पिन क्वांटम नंबर फक्त हायड्रॉन्सशी असोसिएटेड होता, इलेक्ट्रॉनसाठी हायड्रोस, इथंच लिहिलेले स्टेटमेंट की इलेक्ट्रॉनसाठी आयसोस्पिन हा काय डिफाईन केलेला नाहीये. म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन पर्पज साठी त्याला 0 घेऊ शकता, बट ऍक्च्युअल मध्ये इलेक्ट्रॉनसाठी आयसोस्पिन आणि आयथर्ड कंपोनंट हे डिफाईन नसतात. सिमिलरली स्ट्रेंजनेस जो आहे कुठले पार्टिकल दाखवतात, स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा असतो वगैरे वगैरे, जो कन्सेप्ट आहे तो काय करू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू. ठीक आहे, तुम्हाला या लेक्चर वरून कळालं असेल की आपल्याला इथून पुढचे सगळे लेक्चर समजण्यासाठी तो टी डायग्राम मध्ये जे एलिमेंटरी चार्जचं डिस्ट्रीब्युशन होतं ते डिस्ट्रीब्युशन हे लक्षात राहणं, इन द फिंगर टिप्स आठवण येत राहणं किती मस्ट आहे. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये, ज्यामध्ये आपण स्ट्रेंज क्वांटम नंबर, त्यानंतर जेलमन-निशिग्मा रिलेशनचं काय ड्रॉबॅक्स होते, त्यानंतर तो मॉडिफाईड कसा झाला वगैरे वगैरे काय करू, डिस्कस
करू.